रस्त्याकडील धोकादायक विहिरींचा शोध घ्या. अपघात रोखण्यासाठी आपदा मित्रांची जिल्हा पातळीवर विशेष मोहीम राबविण्याची मागणी. तांदुळवाडीतील भीषण दुर्घटनेनंतर आपदा मित्रांचा पुढाकार. जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्वेक्षणाची मागणी. रस्ते वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरी, ओढे, नाले तसेच अन्य जलस्रोतांचा शोध घेऊन त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी आपदा मित्रांचे विशेष पथक तयार करून त्यामध्ये आपदा मित्रांचा समावेश करावा अशी मागणी जिल्हाधिकारी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आपदा मित्रांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. अलीकडेच सातारा-सोलापूर महामार्गावरील तांदुळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीमुळे भीषण अपघात घडून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा धोकादायक ठिकाणांचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या उघड्या व संरक्षक कठडे नसलेल्या विहिरी, खोल ओढे, नाले आणि अन्य जलस्रोतांमुळे अपघातांची शक्यता वाढत असून अनेकदा मोठी जीवितहानी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण मोहीम राबवून अशा धोकादायक ठिकाणांची नोंद घ्यावी व आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांचे विशेष पथक तयार करून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्ते, राज्य महामार्ग आणि ग्रामीण मार्गालगत असलेल्या धोकादायक जलस्रोतांचा शोध घेण्याची मोहीम हाती घ्यावी. या मोहिमेमुळे भविष्यातील अपघात टाळण्यास मदत होईल. तसेच जिल्हा प्रशासनालाही आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात महत्त्वाचे सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी फिरोज शेख, अनिल कोळी, यशवंत गडदे, महेश कुमार मठ, मारुती कोळी, सय्यद राजेवाले, योगेश मेंढेगिरी, निलेश शिंदे यांच्यासह अन्य आपदा मित्रांनी पुढाकार घेतला. या शोध मोहिमेसाठी जिल्हाधिकारी प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक सहकार्य करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.